संभाजीनगरमधील बजाज ऑटो लिमिटेडमध्ये आजच्या 3 वर्षापूर्वी काही मुलांना टीम लीज कंपनीतर्फे जाहिरात देऊन की कमवा आणि शिकवा ह्या स्कीम खाली काही लोकांना भरती करण्यात आलं होतं। टीम लीज कंपनीकडून जेव्हा ही जाहिरात देण्यात आली तेव्हा त्यांना बजाज ऑटोच्या गेटवर बोलण्यात आलं। त्याच्यामध्ये बजाज ऑटोचा फक्त उल्लेख होता। नंतर हे बजाज ऑटोने यांच्या दोघांच्या संगनमतांनी यांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना ते आपल्या कॅज्युअल लेबर सारखं काम करून घेऊ राहिले त्यांच्याकडे। आणि जेव्हा टीम लीज कंपनीने जेव्हा ह्या विद्यार्थ्यांना घेतलं होतं यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 3 वर्षात डिग्री देऊ, BSc मॅथमॅटिक्सची आणि BHoc ची डिग्री देऊ असं त्यांनी प्रॉमिस केलं होतं, त्यांनी असं आश्वासन दिलं होतं। पण असं कुठलीही त्यांनी परीक्षा घेतली नाही, कुठलेही त्यांनी सेमिस्टर घेतले नाही, कुठली त्यांची उपस्थिती नाही, कुठले क्लासेस घेतले नाही। फक्त यांच्याकडून 8 तास 9 तास काम करून घेणे, जे कॅज्युअल लेबरचे जे काम करतात त्यांच्यासारखं यांच्याकडून काम घेतलं। आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असताना कायद्याचा नियम आहे की सेकंड शिफ्टला रात्री 2 वाजेपर्यंत बोलू नये, तरी ह्यांना सेकंड शिफ्टला बोलवणे असं करणे। आणि जेव्हा विद्यार्थ्यांनी ह्याच्या विरुद्ध जेव्हा आवाज उठवला तिथे प्रशासनामध्ये तर त्यांना दाबलं सुरू केलं, त्यांना दाबलं त्यांनी। मग आता हे सगळे मराठी विद्यार्थी आहे, मग ह्यांनी आमच्याकडे मनसेकडे ह्यांनी सगळ्यांनी आमच्याकडे धाव घेतली। मग आम्ही ह्या प्रकरणाला वाचा सोडून आज साहेबांची भेट झालेली आहे। साहेब राजू बजाज साहेबांशी बोललेले आहेत आज, आणि त्यांनी सांगितलं की मी ह्याच्यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांचा जो काय आहे प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करू आहेत। आता हे विद्यार्थी तुम्हाला सांगतील याबद्दल काय असेल। नमस्कार, मी दीक्षा वानखडे। मी बजाज ऑटोमध्ये टीम लीज अंतर्गत प्रशिक्षण घेत होते 2023 पासून। पण असं झालं की आम्हाला प्रशिक्षण तर देण्यात येत होतं, पण जी आम्हाला BSc मॅकेट्रॉनिक्सची डिग्री देणार होते ती डिग्री आता देणार नाहीत असं ते बोलत आहेत। आमचे क्लास घेण्यात आले नाहीत आणि आता आम्हाला ती डिग्री पण देत नाही आहेत। पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 3 वर्षाच्या अगदी आम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आमच्या तर्फे जर ऍडमिशन करत आहात जैन युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करू शकत नाही। त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे, आम्ही बाहेर ऍडमिशन घेतली नाही, आमचे 3 वर्ष वाया गेलेले आहे। आमची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही 11/8/2026 ला विनंती केली होती। त्यानंतर आम्हाला आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करून घेत आहात, पण कामगारासारखे काम करून घेतात। आमचं म्हणणं अजूनही त्यांना हेच आहे की आम्हाला कामगार म्हणून परमनंट करण्यात यावं, कंपनीतर्फे घेण्यात यावं। आम्हाला PF बोनस मिळत नाही, आम्हाला PF बोनस मिळण्यात यावा। आम्ही आज राज ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना निवेदन दिलं की आम्हाला किमान 25,000 प्लस वेतन देण्यात यावं, PF बोनस मिळण्यात यावा। या संदर्भात त्यांनी राजू बजाज साहेबांशी बोलणं करणार आहेत अशी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेले आहे। आणि काय आश्वासित केलं तुम्ही, काय करणार? तुमचं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिथे इंटर्नशिप म्हणून या सगळ्या ठिकाणी गेलेलं होतं, काय होतं नेमकं? आमचं ITI चे प्रशिक्षण झालेले आहे। कोणी 12वी, कोणी ITI, कोणी डिप्लोमा असे शिका आणि कमवा या योजनेअंतर्गत आम्ही कंपनीमध्ये घेतलं गेलं। त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही ऍडमिशन बाहेर घेऊ नका। मग आमचे 3 वर्ष वाया गेले, त्याची नुकसान भरपाई आता कोण देणार? आम्हाला असं आम्ही 3,200 विद्यार्थी आहोत। आणि अचानकच युनिव्हर्सिटी चेंज करण्यात आली, जैन युनिव्हर्सिटीची अचानकच युनिव्हर्सिटी चेंज करण्यात आली। पहिले जैन युनिव्हर्सिटीला आमचं ऍडमिशन केलं गेलं होतं आणि हप्त्याभरातच आम्हाला सांगतायत की तुमचं ऑर्चिड युनिव्हर्सिटीला ऍडमिशन झालं। असं कसं होऊ शकतं? हप्त्याभरातच कसं? आम्हाला आधी सांगण्यात यावं ना, काहीतरी पत्र लेखित काहीतरी द्यायला पाहिजे, तर ते दिलं नाही। आमच्या बॅच करण्यात आल्या, एका हॉटेलला, नामांकित हॉटेलला घेऊन गेले आणि त्याच्यावर बळजबरी आमच्या सिग्नेचर वगैरे घेतल्या आणि आम्ही नाही बोललो तेव्हा आम्ही विरोध केला तर आम्हाला दाब टाकण्यात आला होता की तुम्ही असं नाही केलं तुम्हाला कंपनी काढून टाकेल वगैरे। म्हणून आम्ही मनसेचे जे नेते लोक आहेत त्यांच्याकडे गेलो, आम्ही आमच्या ज्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या, त्यांनी चांगल्या रीतीने आम्हाला सपोर्ट केला आहे। बस।